मित्रहो, गेल्या काही वर्षापासून आपण जे पाहतो म्हणजे सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या हातातल्या बाहुल्या बनल्या असल्याचे आरोप तर गेल्या 8-10 वर्षापासून सातत्यानं होत आलेले आहे. निवडणूक आयोगासारखी अति महत्वाची स्वायत्त संस्था सुद्धा गेल्या काही वर्षापासून संशयाच्या आणि आरोपांच्या वादळामध्ये भरकटलेली आहे. याआधी असं कधीही घडलेलं नाही. देशात होत असलेल्या निवडणुकावर सुद्धा आता लोकांचा विश्वास उरलेला नाही. इतकी वाईट परिस्थिती इतिहासामध्ये पहिल्यांदा आता आलेली आहे, म्हणजे गेल्या काही वर्षापासून ही निर्माण झालेली दिसत आहे. आणि त्यामुळं लोकशाहीला तर हादरे बसतच आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारलाच अडचणीत आणणारा प्रश्न विचारलेला आहे. निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेमध्ये आधी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असायचे. त्यामुळं योग्य निवडणूक आयुक्त निवडले जात होते आणि त्यावेळी कधी निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयुक्त यांच्यावर कसले आरोपही होत नव्हते. मोदी सरकारनं कायद्यामध्ये बदल करून या निवड समितीतून सरन्यायाधीशांनाच बाहेर काढलं आणि याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला आता थेट सवाल केला आहे. लोकशाही असलेल्या देशामध्ये निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्ताची निवड प्रक्रिया निष्पक्ष आणि तटस्थ असली पाहिजे. संसदेत याबाबत कायदा करताना निवड समितीमधून सरन्यायाधीशांना बाहेर ठेवण्याचा निर्णय कशासाठी घेण्यात आला, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं आता मोदी सरकारला विचारलेला आहे. निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समिती ही निष्पक्ष असल्याचा दावा सरकार करीत असेल तर निवडणूक समितीची ही निष्पक्षता प्रत्यक्षामध्ये दिसायला पाहिजे, अशा शब्दामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सरकारचे कान उपटले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या अत्यंत महत्वाच्या अशा सुनावणीमध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. काय सांगितलं बघा या तुषार मेहता यांनी. पंतप्रधानांच्या निर्णयाला पावित्र्य असतं. निवड समितीत सरकारचं संख्याबळ असल्यामुळं पंतप्रधान आणि मंत्री वाईट हेतून काम करतील किंवा लोकशाहीच्या विरोधात जातील असं मानणं चुकीचं ठरेल. निवड समितीच्या निर्णयावर शंका घेणं म्हणजे लोकशाहीतून निवडून गेलेल्या संस्थांवर ठेवलेला विश्वास कमकुवत होईल. पंतप्रधानांच्या निर्णयावर विश्वास नसेल तर त्यांचं मंत्रिमंडळ निवडताना देखील माजी न्यायाधीश किंवा मग बाहेरील व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. या प्रकरणामध्ये कायद्याच्या घटनात्मक परिभाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यामुळं हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायला हवं, असं तुषार मेहता न्यायालयात म्हणाले. मोदी सरकारनं बघा 2023 मध्ये जेव्हा निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमध्ये बदल केला, म्हणजे कायदेशीररित्या एक नवा कायदा करून हा सगळा बदल घडवून आणला आणि हा जो काही नवा कायदा करण्यात आला, हा कायदा झाल्यापासून तो वादग्रस्त ठरलेला आहे. या नव्या कायद्यामध्ये हे विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामांकित केलेला एक कॅबिनेट मंत्री या निवड समितीमध्ये असेल. आधी या समितीत सरन्यायाधीशांचा सहभाग असायचा कायदेशीर दृष्ट्या, पण नव्या कायद्यानुसार या समितीतून सरन्यायाधीशांनाच बाहेर काढलं गेलेलं आहे. काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर, ईडीआर संस्था, त्याचबरोबर इतरांनी या मोदी सरकारने केलेल्या या नव्या कायद्याच्या वैधतेला, म्हणजे तो या कायद्यामध्ये बदल केला त्या कायद्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. आणि मग या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती दीपांकर दत्ता म्हणाले, न्यायालय
पंतप्रधानावर विश्वास ठेवत नाही असा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही पंतप्रधानावर विश्वास निश्चितपणे ठेवू. आता परिस्थिती 2-1 अशी आहे. पंतप्रधानांकडून 2 आणि विरोधकाकडून 1. यापूर्वीही न्यायालयानं पंतप्रधानावर विश्वास व्यक्त केलेला होता की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना मंत्री बनवणार नाही. निवड समिती निष्पक्ष आहे असा दावा जर सरकार करीत असेल तर समितीची निष्पक्षता प्रत्यक्षात दिसायलाही पाहिजे. सीबीआय संचालक आणि लोकपाल नियुक्ती समितीवर सरन्यायाधीश आहेत. मग मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेमध्ये सरन्यायाधीश का नाहीत? लोकशाहीसाठी सर्वात महत्वाच्या पदामध्ये हे पद येतं. मग या पदाच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना बाहेर ठेवण्याचं काय कारण? असे प्रश्न न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी केलेले आहेत. मात्र हे प्रकरण घटनापीठाकडे देण्याचा निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवलेला आहे. आता पाहू पुढे काय होतं या कायद्याचं किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं आपण वाट पाहू. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.